नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल लंके. मी औरंगाबाद महाराष्ट्रामधून बोलतीये. आता सर्वांना तुम्हाला ओळख झालीच असेल की आता 2-3 व्हिडिओ घेतलेले आहेत मी, त्यामुळे तुम्हाला सर्वांना ओळख झाली असेल की माझं नाव काय, मी कुठून बोलतीये काय. आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे पारिजात सारीज. आणि सगळ्यात पहिले तर आज अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण ट्रॅडिशनल कलेक्शन घेणार आहोत, जे ट्रॅडिशनल कलेक्शन आपलं इरकल साड्यांचं असणार आहे. तर इरकल साड्यांमध्ये जी मी अंगावर घातलेली आहे, ह्या टाईपच्या साड्या तर सर्वांनी पाहिलेल्याच असतील बघा, अशा प्रकारच्या. तर आज आपण वेगळा प्रकार घेतलेला आहे. ही माझ्या अंगावरची ही प्लेन इरकल आहे, ज्याला असे काट आहेत. आणि हा त्याचा टोप पल्लू आहे, टोप पल्लू. ठीक आहे, असा टिपिकल इरकलचा पल्लू म्हणू शकता. आणि याला असं गोंडे करण्यासाठी आलेलं असतं. हे बघा, हे दिसलं, हे गोंडे करण्यासाठी आलेलं असतं. आता कोणाकोणाला मैत्रिणींना आवडतं त्या गोंडे करून घेतात, ज्याला नाही आवडलं त्यांनी पिको करून घ्यायचा, आणि आवडत असेल तर इथून पुढे गोंडे करून घ्यायचे. अशा प्रकारची ही इरकल असते. पण आपल्याकडे प्लेन नाहीये, वेगळा प्रकार आहे बघा. ह्या बुट्टीची इरकल आहे, ह्या बुट्टीची. याला कुणी प्लस म्हणतं, कुणी स्टार म्हणतं. तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते नाव द्या. प्लस किंवा स्टार बुट्टीची इरकल आहे ही. एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते, म्हणजे जितकी आपण ओपन करू शकतो त्या प्रकारे. हे बघा, हा वर खोचण्याचा भाग आहे. तिकडचा काठ असा आहे याचा, वर खोचण्याच्या साईडचा. बाकी पूर्ण इरकल वरती हे स्टार्स, असे स्टार्स आहेत पूर्ण याच्यावरती. आणि हा जो खालचा भाग आहे, ह्या खालच्या भागाला टेम्पल बॉर्डर, पण वेगळ्या प्रकारची टेम्पल बॉर्डर आहे. या प्रकारची हे याचं लुक असणार आहे पूर्ण. बघा, दिसतंय या काय. आता थोडं आता, आणि ही पूर्ण इरकल जी आहे ही 6 वारी असते, म्हणजे आपण जशी आपली साडी वेअर करतो त्या प्रकारची असते. बघा, हा त्याचा पल्लू, टोप पल्लू दिसला. हा, ह्या प्रकारे हा, या पल्लूला म्हणतात टोप पल्लू. आणि हा जो आहे हा त्याचा ब्लाउज पीस आहे, म्हणजे ब्लाउज पीस हा रनिंग मध्येच असणार आहे. तर ब्लाउज पीस याला असं कॉन्ट्रास्ट वगैरे नाहीये, रनिंग ब्लाउज पीस आहे, पण खूप सुंदर आहे. बघा, परत एकदा बघून घ्या. हा त्याचा पदराकडचा साईड आहे, आणि हे दिसतंय. ही त्याची बॉडी आहे पूर्ण. आणि हे बघा, याचे आतले काठ न टोचणारी जर, पूर्ण न टोचणारी जर या प्रकारे. आणि कपडा सुद्धा हे बघा, मस्त दाटसर कपडा आहे, पण कडक नाहीये, तुमच्या अंगावरती फुलणार नाही. एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे, एकदम चापून चोपून बसणार. आणि उंची, पुरी, लांबी, रुंदी, ब्लाउज पीसही मोठाच्या मोठा, म्हणजे तुम्ही याची मोठी पण स्लीव्ह शिवू शकता, अशा प्रकारचा ब्लाउज पीस असणार आहे. तर जो मी पहिला ओपन केलेला आहे, हा पहिला आपला मरून कलर आहे. आणि हे बघा, मी असं हात फिरवतीये ना, तर याच्याकडे लक्ष द्या, हे हात फिरवण्याकडे. याच्यामध्ये डुएल शाईन दिसते, म्हणजे फक्त फिरता कलर, असा फिरता कलर दिसतो. ठीक आहे. तर याची जी प्राइस आहे ही 1350 रुपये आहे. मार्केटमध्ये याची प्राइस याच्यापेक्षा जास्त आहे, किंवा तुम्ही मार्केटमध्ये गेला असाल, बघितला असाल, तर तुम्हालाही माहिती की या अशा प्रकारच्या आणि क्वालिटीवरती प्राइस ठरते बरं का मैत्रिणींनो. यामध्ये 700-800 रुपयाच्या सुद्धा येतात,
₹1000 पण येतात. पण क्वालिटी बघायची आणि त्यानुसार ठरवायचं की ह्याची क्वालिटी इतकी आहे का, किंवा ह्या आपण याला जो पैसा देतोय हा तितका देण्यासारखा आहे का. आणि हा कपडा इतका मौसूद, इतका नरम आहे, आणि कॅमेऱ्यामध्ये माझ्या न सेटिंग असताना, काहीही लाईट इफेक्ट नसताना जर हा इतका डुएल शाईन करतोय, तर एक्झॅक्टली हा लुक बघायला किती छान असेल, किती सुंदर असेल. बघा, याचा स्क्रीनशॉट काढा मैत्रिणींनो. 1350 ही आपली साडी आहे, आणि तुम्ही याला बुक करताय आज, उद्या, परवा, 2-3 दिवसांनी. माझ्याकडे पहिलेच सांगितलेलं आहे की लिमिटेड स्टॉक आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बुक करायचं. आणि तुम्ही स्वतःही बघतात की मी सुद्धा तुम्हाला टाकते की मी स्टेटसला टाकले किंवा कशालाही टाकले, आणि माझे पीसेस जर गेले असतील तर ते आउट ऑफ स्टॉक येत आहेत. म्हणजे नंतर परत तुम्ही मला विचारताय तर माझ्याकडे तो पीस सध्या नाहीये. आणि एक तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल कलर नंतर भेटून जाईल, डिझाईन नंतर भेटून जाईल, पण आपल्याला त्याला मला तोच काठ पाहिजे होता, त्याला मला तोच पल्लू पाहिजे होता, असं येणार नाही. प्रत्येकाला असं वेगळं काहीतरी आलेलं असतं. त्यामुळे परत दुसऱ्या वेळेस दुसरं इरकलचं कलेक्शन, ह्या वेळेस हे इरकलचं कलेक्शन. त्यामुळे ज्यांना कोणाला हा पीस आवडलाय त्याने लवकरात लवकर बुक करायचंय. स्क्रीनशॉट काढून घ्या. मरून कलर आहे, मी कलरचं नाव सुद्धा सांगतेय, आणि मला असाच्या असा स्क्रीनशॉट पाठवायचा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठला पीस हवाय. ठीक आहे. ₹1350 प्राइस आहे, आणि ₹1350 प्राइसची येणार तुम्हाला ₹1200. बघा, आणि क्वालिटीचा पीस आहे, त्यामुळे क्वालिटीच्या पीस मुळे तुम्हाला तो रेट आहे. नाहीतर अदरवाईज तुम्हाला 800-900 ₹1000 येतात. पण तुम्ही पीस हातात आल्यावरती तुम्हाला नक्की कळेल की खरंच वेगळा काहीतरी पीस आहे हा. चला, आता यातले मी तुम्हाला पुढचे कलर दाखवते, आणि काहींना जर बॉर्डर चेंज असेल तर तेही आपल्याला कळून येईल. बघा, पुढचा हा मोरपंखी कलर आहे, मोरपंखी. याचे हे वरच्या साईडचे काठ आहेत, आणि जसे वरच्या साईडचे काठ आहेत ना, सेम तसे हे खालच्या साईडचे काठ आहेत, त्याचे सेम आहेत. आता बघा, त्याचे काठ वेगळे होते टेम्पल बॉर्डरचे, याचे काठ वेगळे आहेत. हे बघा, हे पूर्ण ह्या प्रकारे पूर्ण बॉडी मध्ये स्टार बुट्टी सगळ्यांची सेम आहे. स्टार बुट्टी त्याचीही हीच होती, याचीही हीच आहे. आणि ही स्टार बुट्टी जी आहे ना, तर ही स्टार बुट्टी प्रिंट नाहीये, ही विविंगची आहे. ह्या सर्व साड्या हँडलूमच्या असतात, हे विविंगचं काम आहे. विविंगचं काम आहे म्हणजे ही विणलेली आहे यामध्ये. एक मिनिट हा. हे बघा, याचे सुद्धा काठ नरम आहेत, आणि हे विविंग केलेलं बघा, आतून सुद्धा दिसतंय हे विविंग केलेलं काम आहे, धाग्यांचं काम आहे इरकलच्या. काय वरून प्रिंट नाहीये म्हणून की आपल्या धुण्यामध्ये निघून जाईल असं काही नाहीये. आणि याला पहिले तुम्ही एखाद्या वेळेस ड्राय वॉश करा, नंतर तुम्ही घरीही धुतलात तरीही यूज करू शकता. कारण बऱ्याच लेडीज याला कुणी डेली यूज सुद्धा करतात, आणि सध्या इतक्या ट्रेंडमध्ये आहेत ह्या साड्या. कुठल्याही याच्या लेडीज असू देत, मुली असू देत, कोणालाही ह्या सुंदर दिसतात. आणि आपलं ट्रेडिशन आहे, हे आपलं ट्रेडिशन आपणच जपलं पाहिजे. बघा, त्याचा टोप पल्लू होता, याचा पल्लू वेगळा आहे. दिसला? हा टिपिकल इरकलचा पल्लू आहे. टिपिकल इरकलचा पल्लू आणि टोप पल्लू मध्ये फरक बघायचा असेल ना, तर व्हिडिओ पुढे मागे करून बघा. त्याचा पल्लू म्हटलं की टोप पल्लू म्हणायचा. असा साधा पल्लू असला की त्याला साधा इरकलचा पल्लू. ठीक आहे. बाकी साडी पूर्ण सेम आहे. हे बघा, पूर्ण साडी सेम आहे. लांबी, रुंदी, उंची, पुरीला सगळी तुम्हाला साडी बरोबर येणार. त्यानंतर हा त्याचा नेसता ब्लाउज पीस, नेसत्या साईडला ब्लाउज पीस. आणि हो, साड्या कोणाला
मिऱ्यांना याला खूप जास्त लागतात. तर ही साडीला साडी लावून बघा एकदा. साडीला साडी लावून बघितल्यावर जर आपल्याला वाटली की नाही भरपूर मोठी आहे, तर याच्यातला हे बघा ह्या प्रकारचा आता मी पीस शिवलेला आहे, इतकी मोठी साडी येते. पण जर एखाद्याला खूपच मोठ्या मिऱ्या, खूपच मोठा पदर लागत असेल, तर आधी साडीला साडी लावायची. आपल्याला वाटतं की याच्यात ब्लाऊज निघतंय, पण निघतं 100% याच्यामध्ये ब्लाऊज निघतं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा आहे मोरपंखी कलर. याचे काठ पण तुम्हाला दाखवले, जसे वरच्या साईडने आहेत सेमच खालच्या साईडने याचे काठ आहेत. आणि ह्या प्रकारचा हा पीस आहे. यामध्ये याची ही सेम प्राइस असणार आहे, 1350 रुपये प्राइस. तुम्हाला 1200 रुपयाला हा पीस येणार, 150 रुपये ऑफ होणार याच्यावरती. ठीक आहे. त्यानंतर यामधला पुढचा कलर दाखवते तुम्हाला. यामधला पुढचा कलर आहे हा मेहंदी ग्रीन. बघा किती सुंदर दिसतोय मेहंदी ग्रीन कलर, खूप छान दिसतोय. आणि ह्या मेहंदी ग्रीन कलरलाही हे बघा या प्रकारचे काठ आहेत, नरम काठ आहेत. बघा याची शाईन सुद्धा तुम्हाला दिसत असेल. जसं सेम काठ आहे वरती, तसाच हा खालच्या साईडने सुद्धा काठ आहे. आणि हे बघा साडी दिसली अशी स्टार बुट्टीवाली. हे बघा याचा सेम मोरपंखीचा जसा पदर होता, सेम तसाच याचाही पदर आहे. दिसला. आणि जसा पूर्ण साडी आहे तशी साडीच्याच ह्याचा ब्लाउज पीस आहे हा. आणि हे बघा आता मी उलट्या साईडने, हे तुम्हाला विविंगचं काम सुद्धा दिसत असेल आणि साडीचं टेक्स्चर पण दिसत असेल. हे बघा इतकी नरम साडी आहे आणि इतका छान कलर. बघा हातावरती टाकल्यानंतर मेहंदी ग्रीन कलर किती सुंदर दिसतोय, खूप सुंदर दिसतोय. ठीक आहे. तर यामध्ये माझ्याकडे एवढे हे 3 कलर अवेलेबल आहेत. 4 कलर होते, 4था कलर तुम्हाला शो करायच्या अगोदरच गेलाय, त्यामुळे 4था कलर शो नाही करू शकणार. तर पहिला कलर आहे मेहंदी ग्रीन, दुसरा कलर आहे हा मोरपंखी कलर. दोन्ही हे कलर सारखे आहेत. यांचा ट्रॅडिशनल पल्लू आहे इरकलचा जसा असतो तसा. आणि हा तिसरा वाला पीस, तिघांचेही सूत सेम आहेत. सूत आणि डुएल शेड मध्ये काहीही फरक नाहीये. आणि हा तिसरा कलर आहे मरून कलर, पण त्याचे खालच्या साईडचे काठ हे असते टेम्पल बॉर्डरचे काठ आहेत. आणि खूप सुंदर लुक देणार आहे ही साडी. आणि सध्या म्हणजे आपण तर बाकीच्या साड्या डेली यूजला घालतोच, पण त्या सोडून असं कुठे काही कार्यक्रमाला, कशालाही, कुठल्याही गोष्टीला असं काहीतरी वेगळं खूप सुंदर दिसतं अंगावरती, काहीतरी वेगळं वाटतं घातल्यावरती. तर हा झाला आपला ट्रॅडिशन मधला पहिला प्रकार इरकल. आणि माझा फेवरेट आहे इरकल. माझ्याकडे खूप तुम्हाला साड्या बघायला भेटतील इरकलच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या. हा झाला ट्रॅडिशन मध्ये. बऱ्याच जणांना ट्रॅडिशनल पण पाहिजे, पण ट्रॅडिशन सोबत आम्हाला काय म्हणतात काहीतरी हटके वेगळं पाहिजे, की जे आम्हाला नाही अरे इरकल आहे पण टिपिकल इरकल आहे असं नको. हे टिपिकल आहे पण हे वेगळं काहीतरी आहे. आणि अजून एक प्रकार मी तुमच्यासाठी नवीन आणलेला आहे, जो इरकल मध्येच आहे, पण तो प्रकार इतका सुंदर आहे, खूप सुंदर, म्हणजे तुम्ही विचारही करणार नाही, इतका सुंदर प्रकार आहे आणि वेगळा काहीतरी आहे. मला खूप आवडला, मी माझ्या चॉईसने आणलेला आहे. बघा तुम्हाला आवडतो का? हे बघा
बघा, याला ह्या प्रकारचे काट आहेत, सिल्वर काट आहेत. पण बघा मी फिरवतीये, ह्या सिल्वर मध्ये हा जो मजंटा कलर आहे ना, ह्या मजंटा कलरची शाईन इकडे शो होतीये. दिसला? त्यानंतर जशी वरतून आहे सेम तशी खालून पण काट आहेत याला. याचे सुद्धा काट बघा एकदम नरम आहेत, खूप नरम आहे त्याचे काट. आणि ही डिझाईन तुम्ही ओळखता का? ही यामध्ये प्रिंट आहे, यामध्ये प्रिंट केलेली आहे. ही वरून लावलेली नाहीये किंवा काही नाही. ही जी डिझाईन आहे ही पोचमपल्ली डिझाईन आहे आणि इरकलचा प्रकार आहे म्हणून पोचमपल्ली इरकल असं नाव आहे ह्याचं, पोचमपल्ली इरकल. आता ह्या पोचमपल्ली इरकलचा बघा हा टोप पल्लू. दिसला? असा ह्याचा हा टोप पल्लू आहे. आणि याचं सेम जसं सिल्वर कलरचे काट आहेत किंवा यामध्ये जो हा सिल्वर कलर आहे ना, याच सारखं याचं सेम ब्लाउज आहे. हे बघा, हे त्याचं ब्लाउज आहे. आणि ह्या ब्लाउजला सुद्धा पोचमपल्लीचे ह्या लाईन्स दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही स्टिच केल्यानंतर त्या लाईन्स दिसणार आहेत की हे पोचमपल्ली. वेगळं काहीतरी हटके प्रकार आहे. आणि हे बघा, त्याला गोंडे बनवण्यासाठी हे सोडलेलं, पदराच्या साईडने सोडलेलं, म्हणजे यानुसार तुम्ही याचे गोंडे सुद्धा बनवून घेऊ शकता. बघा, आहे ना ट्रॅडिशनल मध्ये वेगळा काहीतरी प्रकार. आणि याच्यामध्ये ट्रॅडिशन पण आलं आणि अलग काहीतरी आलं की जे आपल्याला वाटत होतं की टिपिकल पेक्षा काहीतरी वेगळं असायला पाहिजे. हे बघा, हा पदराचा भाग. हे बघा, हा पूर्ण नेसता भाग. हा पूर्ण नेसता भाग. आणि याच्यामध्ये सुद्धा बघा शाईन, डुअल शाईन आहे. आणि हा काहीतरी हटके आणि सेलिब्रिटी पीस आहे. हे पीस तुम्हाला कोणाच्याही अंगावर अजूनपर्यंत दिसले नसतील, पण सेलिब्रिटींच्या अंगावरती बऱ्याच वेळेस पाहिली असतील तुम्ही हे पीस. किंवा तर याची बघा 2250 रुपये याची प्राइस आहे. आणि या 2250 रुपयांमधून 10% ऑफ म्हणजे 250 रुपये याचे आपल्या ऑफ होणार आहे. तर ही तुम्हाला जर तुम्ही 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये बुक करताय तर ही तुम्हाला 2000 रुपयाला भेटणार. बघा, खूप सुंदर पीस आहे मैत्रिणींनो. आणि मी तुम्हाला आतापर्यंत जेवढं पण काही कलेक्शन दाखवतीये, काहीतरी वेगळं कलेक्शन दाखवतीये जे तुम्हाला काहीतरी वेगळं लुक देईल किंवा जे इतर ठिकाणी नाही भेटणार, अशा प्रकारचं मी तुम्हाला वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतेय. तर तुम्ही हे पीस सोडू नका. आणि मी प्रत्येक वेळेस सांगते की हा खरंच खूप छान आहे, तर तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ठेवून घेऊ, स्क्रीनशॉट घेऊन घ्या यांचा. पोचमपल्ली इरकल सांगायचं आणि मजंटा कलर सांगायचा. मजंटा कलर मध्ये हा पीस. त्यानंतर आता पूर्ण साडी मी ओपन करून दाखवलेली आहे तुम्हाला, तर पुढचं मी तुम्हाला फक्त कलर शो करते. सेम आहे, काहीच नाही, पदरामध्येही फरक नाहीये याच्या आणि याच्या ब्लाउज पीसमध्ये सेम येणार. आता दुसरा बघा, हे बघा, हे पोचमपल्लीचं डिझाईन. त्यानंतर हे त्याचे सिल्वर जरीचे काठ. आणि हा एकदम बॉटल ग्रीन, डार्क बॉटल ग्रीन कलर आहे. आणि ह्या सिल्वर कलर मध्ये त्याचा कलर रिफ्लेक्ट होतोय, सिल्वर कलर मध्ये.